नमस्कार. आज आपण अंतर्लिखित कोनाचे प्रमेय अभ्यासणार आहोत. या प्रमेयाची व्याख्या अशी आहे पहा. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. आता इथे अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस या दोन संकल्पना तुमच्या समोर दिसत आहेत. या दोन संकल्पनांचा अभ्यास तुम्ही यापूर्वी केलेला असेलच. तरीसुद्धा अंतर्लिखित कोन म्हणजे काय आणि अंतरखंडित कंस म्हणजे काय याचा अभ्यास सर्वप्रथम करूया आणि त्यानंतर आपण मुख्य प्रमेयाकडे म्हणजेच अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाकडे वळूया. अंतर्लिखित कोन. एखादा कोन अंतर्लिखित होण्यासाठी पहिली अट म्हणजे त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर असणे आवश्यक आहे. आता इथे या आकृतीमध्ये कोन ADB हा अंतर्लिखित कोन आहे, कारण त्या कोनाचा शिरोबिंदू म्हणजेच बिंदू D हा वर्तुळावर आहे. तसेच कोन ADB हा कंस ADB मध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे. पुन्हा एकदा ऐका. कोन ADB हा कंस ADB मध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे. आता एखादा कोन अंतर्लिखित होण्यासाठी पहिली अट आपण पाहिली आहेच, ती म्हणजे त्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असायला हवा. आता दुसरी अट म्हणजे तो कोन ज्या कंसात अंतर्लिखित झालेला आहे, तो कोन ज्या कंसात अंतर्लिखित झालेला आहे त्या कंसाचे अंत्यबिंदू म्हणजे इथे A आणि B हे त्या कोनाच्या प्रत्येक भुजांवर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कंस ADBचे अंत्यबिंदू बिंदू A आणि बिंदू B. बिंदू A हा या कोनाच्या या भुजेवर आहे आणि बिंदू B हा दुसऱ्या भुजेवर आहे. इथे कोन ADB हा या दोन्ही अटींची पूर्तता करतो, म्हणून कोन ADB हा कंस ADB मध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे. आता आपण अंतरखंडित कंस म्हणजे काय हे पाहूया. अंतरखंडित कंस. इथे प्रत्येक आकृतीतील कोन ABCच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन ABCने अंतरखंडित केलेला कंस म्हणतात. इथे प्रत्येक आकृतीमध्ये कोन ABCच्या अंतर्भागात येणाऱ्या कंसाला कोन ABCच्या अंतर्भागातील हा कंस, दुसऱ्या आकृतीमध्ये कोन ABCच्या अंतर्भागात येणारा हा कंस, तिसऱ्या आकृतीमध्ये कोन ABCच्या अंतर्भागात येणारा हा कंस, चौथ्या आकृतीमध्ये दोन कंस दिसत आहेत जे कोन ABCच्या अंतर्भागात आहेत. हा छोटा आणि हा एक त्याच्यापेक्षा जरा मोठा. पाचव्या आकृतीमध्ये सुद्धा कोन ABCने अंतरखंडित केलेले दोन कंस दिसत आहेत, एक हा आणि एक हा दुसरा. आणि शेवटच्या आणि सहाव्या आकृतीमध्ये सुद्धा कोन ABCने अंतरखंडित केलेले दोन कंस आहेत. एक आहे लघुवर्तुळ कंस AC आणि दुसरा आहे विशाल वर्तुळ कंस AC. आता इथे महत्त्वाचं काय आहे तर कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक असते. कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा म्हणजे त्या अंतरखंडित कंसाचा एक अंत्यबिंदू असणं आवश्यक आहे. आता या कंसाचे अंत्यबिंदू बिंदू A आणि बिंदू C आहेत. कोनाच्या या बाजूवर A आहे आणि दुसऱ्या बाजूवर C आहे. इथे सुद्धा या कंसाचे अंत्यबिंदू आहेत B आणि C. कोनाच्या या बाजूवर C आहे आणि या बाजूवर B आहे, म्हणजेच तो त्या कोनाचा शिरोबिंदू देखील आहे. इथे या कंसाचे अंत्यबिंदू कोनाच्या प्रत्येक बाजूंवर आहेत. इथे सुद्धा या कंसांचे अंत्यबिंदू कोनाच्या प्रत्येक बाजूंवर आहेत आणि या आकृतीमध्ये सुद्धा आणि शेवटच्या आकृतीमध्ये सुद्धा. अशा प्रकारे अंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू हे तो ज्या कोनाने अंतरखंडित केलेला आहे त्या कोनाच्या प्रत्येक भुजेवर असतात आणि उरलेले सर्व बिंदू हे त्या कोनाच्या अंतर्भागात असतात. आता आपण वळूया आपल्या मुख्य प्रमेयाकडे म्हणजेच अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. त्याची व्याख्या पुन्हा एकदा पाहूया. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. प्रथमतः आपल्याला एक योग्य आकृती काढावी लागेल. साहजिकच इथे एक वर्तुळ काढावं लागेल आणि एक अंतर्लिखित कोन काढावा लागेल.
ही आपल्याला हवी असलेली आकृती आहे, जिथे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोन BAC हा अंतर्लिखित कोन आहे आणि कोन BAC हा अंतर्लिखित कोन कंस BAC मध्ये अंतर्लिखित झालेला आहे. तसेच या कोन BAC मुळे कंस BDC हा अंतरखंडित झालेला कंस आहे. इथे पक्ष असा येईल पहा. केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मध्ये अंतर्लिखित केला आहे. त्या कोनामुळे कंस BDC अंतरखंडित झाला आहे. आता पुढील पायरी म्हणजेच साध्य लिहिणे. इथे आपल्याला सिद्ध करायचं आहे अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तर इथे आपण अंतर्लिखित कोन घेतलेला आहे कोन BAC आणि त्याने अंतरखंडित केलेला कंस आहे कंस BDC. म्हणजेच आपल्याला सिद्ध करायचं आहे माप कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC. साध्य कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC. आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला थोडीशी रचना करावी लागेल. ती काय आहे पाहूया. रचना. किरण AO काढला. वर्तुळाला हा किरण बिंदू E मध्ये छेदतो आणि त्रिज्या OC काढली. आता इथे या आकृतीमध्ये ही रचना अगोदरपासून केलेलीच आहे. किरण AO काढला आणि हा किरण AO या वर्तुळाला बिंदू E मध्ये छेदतो आणि त्रिज्या OC काढली. आता आपण वळूया सिद्धतेकडे. सिद्धता. आता इथे हा रंगवलेला त्रिकोण पहा. त्रिकोण AOC मध्ये हा भगव्या रंगाने रंगवलेला त्रिकोण AOC मध्ये बाजू OA एकरूप बाजू OC, कारण OA आणि OC या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून OA एकरूप OC म्हणजेच या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप झाल्या. म्हणजेच त्रिकोण AOC हा समद्विभुज त्रिकोण झाला. म्हणून या त्रिकोणात समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय वापरून एकरूप बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. म्हणजेच एकरूप बाजूंसमोरील हे दोन कोन एकरूप येतील. हेच पुन्हा एकदा इथे पहा. त्रिकोण AOC मध्ये बाजू OA एकरूप बाजू OC, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. OA एकरूप बाजू OC कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणून कोन OAC बरोबर कोन OCA, कोन OAC बरोबर कोन OCA कारण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आता या दोन्ही कोनांसाठी x मानूया. म्हणजेच कोन OAC बरोबर कोन OCA बरोबर x. कोन OAC बरोबर कोन OCA बरोबर x. या दोन्ही कोनांसाठी x हे अक्षर मानलं. आता कोन EOC बरोबर आता हा कोन EOC कुठे आहे बघा. तर हा कोन EOC या रंगवलेल्या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. आणि गेल्या वर्षी तुम्ही बाह्य कोनाचं प्रमेय अभ्यासलेला आहेच. त्या प्रमेयानुसार त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आता या त्रिकोणाचा हा कोन म्हणजे कोन EOC हा कोन बाह्य कोन आहे. म्हणून बाह्य कोनाचे माप हे त्या त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असेल. म्हणून कोन EOC बरोबर x अधिक x. म्हणून कोन EOC बरोबर कोन OAC अधिक कोन OCA कारण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय. पण OAC आपण x मानलेला आहे, तसेच OCA सुद्धा x मानलेला आहे. बरोबर x अधिक x बरोबर 2x डिग्री. परंतु कोन EOC हा केंद्रीय कोन आहे. कोन EOC हा केंद्रीय कोन आहे कारण या कोनाचा शिरोबिंदू म्हणजे बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आणि केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्याशी संबंधित कंसाच्या मापा एवढे असते किंवा कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोना एवढे असते. म्हणजेच या कोनाचे माप म्हणजेच केंद्रीय कोनाचे माप जर 2x असेल तर त्याच्याशी संबंधित कंसाचे माप सुद्धा 2x असेल. आणि या कंसाचं नाव आहे कंस EC. म्हणून कंस EC बरोबर 2x अंश.
कारण कंसाच्या मापाची व्याख्या, कारण कंसाचे माप हे त्याच्याशी संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. म्हणून माप कंस EC बरोबर 2x अंश. म्हणजेच इथे आपल्याला मिळालं या कोनाचं माप x आहे आणि या कंसाचं माप 2x आहे. म्हणजेच कंसाचं माप कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे किंवा कोनाचे माप कंसाच्या मापाच्या निम्मे आहे. कोनाचे माप कंसाच्या मापाच्या निम्मे आहे हेच आपण इथे लिहितोय. कोन OAC म्हणजेच कोन EAC दोन्ही कोन एकच आहेत. कोन OAC बरोबर कोन EAC बरोबर 1/2 माप कंस EC. OAC म्हणजेच EAC बरोबर 1/2 माप कंस EC. कारण हा x आहे, हा 2x आहे, म्हणजेच x हा 2xच्या निम्मा आहे. म्हणून कोन EAC बरोबर 1/2 माप कंस EC. याला आपण समीकरण 3 असं म्हणूया. हे जसं आपण हा कोन आणि हा कंस यांच्या बाबतीत सिद्ध केलं, या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, तसंच OB ही त्रिज्या काढून आपल्याला हा कोन म्हणजे कोन EAB आणि कंस BE यांच्या बाबतीत सुद्धा हेच सिद्ध करता येईल. म्हणजेच याचप्रमाणे त्रिज्या OB काढून आपल्याला सिद्ध करता येईल कोन EAB बरोबर 1/2 माप कंस BE. कोन EAB बरोबर 1/2 माप कंस BE हे सिद्ध करता येईल. याला आपण नंबर 4 म्हणूया. क्रमांक 3 काय मिळाले आपल्याला? कोन EAC बरोबर 1/2 माप कंस EC. आणि क्रमांक 4 मिळाले कोन EAB बरोबर 1/2 माप कंस BE. आता समीकरण क्रमांक 3 आणि समीकरण क्रमांक 4 यांची बेरीज करूया. बेरीज म्हणजेच डावी बाजू अधिक डावी बाजू बरोबर उजवी बाजू अधिक उजवी बाजू. म्हणजेच इथे आपल्याला मिळेल कोन EAC अधिक कोन EAB बरोबर 1/2 माप कंस EC अधिक 1/2 माप कंस BE. म्हणजेच कोन EAC अधिक कोन EAB बरोबर 1/2 माप कंस EC अधिक 1/2 माप कंस BE. 3 आणि 4 ची बेरीज करून. पण कोन EAC अधिक कोन EAB हे जरा पुन्हा एकदा आकृतीमध्ये बघूया. कोन EAC अधिक कोन EAB म्हणजेच या दोन कोनांची बेरीज म्हणजेच कोन BAC येईल. म्हणजेच या बेरजेऐवजी आपण लिहू शकतो कोन BAC बरोबर. आता या बाजूला काय करता येईल पाहूया. 1/2 सामायिक काढला म्हणून 1/2 कंसात माप कंस EC अधिक माप कंस BE. 1/2 कंसात माप कंस EC अधिक माप कंस BE. पण EC आणि BE या दोन्ही कंसांच्या मापांची बेरीज म्हणजेच माप कंस BEC किंवा माप कंस BDC दोन्ही एकच कंस आहेत, फक्त मधला बिंदू वेगवेगळा घेतलेला आहे. म्हणजेच आपल्याला इथे मिळेल 1/2 माप कंस BEC म्हणजेच 1/2 माप कंस BDC. समीकरण क्रमांक 5. म्हणजेच इथे आपण सिद्ध केलं आहे कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC. जे आपल्याला सिद्ध करायचं होतं कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC. पण जरी हे सिद्ध झालंय तरी आपली सिद्धता अजून संपलेली नाही. ती कशी काय ते पाहूया. लक्षात घ्या की वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र यांसंबंधी 3 शक्यता संभवतात. वर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन आणि वर्तुळ केंद्र यांच्या बाबतीतल्या 3 शक्यता संभवतात. आता 3 शक्यता कोणत्या आहेत? तर वर्तुळ केंद्र कोनाच्या भुजेवर असेल, म्हणजे त्या अंतर्लिखित कोनासाठी वर्तुळ केंद्र हा त्या कोनाच्या भुजेवर असेल, ही पहिली शक्यता झाली. दुसरी शक्यता वर्तुळ केंद्र कोनाच्या अंतर्भागात असेल आणि साहजिकच तिसरी शक्यता येईल वर्तुळ केंद्र हा त्या कोनाच्या बाह्य भागात असेल. आता यापैकी पहिल्या 2 शक्यता आपण सिद्ध केलेल्याच आहेत. तर त्या कशा काय? तर हा कोन पहा, कोन EAC. पुन्हा एकदा बघा, कोन EAC हा कोन अंतर्लिखित कोन आहेच आणि या कोनाच्या एका भुजेवर म्हणजे बाजू AE वर किंवा किरण AE वर वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आणि या कोनासाठी आपण सिद्ध केलं आहे कोन EAC बरोबर 1/2 माप कंस EC. कोन EAC बरोबर 1/2 माप कंस EC म्हणजेच अंतर्लिखित कोनाचे माप
हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हे आपण या कोनासाठी सिद्ध केलेलेच आहे. म्हणजे पहिल्या शक्यतेसाठी हे आपण सिद्ध केलेलेच आहे, जिथे वर्तुळाचा केंद्र हा कोनाच्या एका भुजेवर आहे. आता दुसरी शक्यता काय? तर वर्तुळ केंद्र कोनाच्या अंतर्भागात असेल. वर्तुळ केंद्र कोनाच्या अंतर्भागात असेल. आता ही शक्यता सुद्धा आपण सिद्ध केलेलीच आहे. त्यासाठी कोन BAC पहा. कोन BAC हा अंतर्लिखित कोन आहे आणि या कोनाच्या अंतर्भागात बिंदू O आहे, म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे कोनाच्या अंतर्भागात वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आणि या कोनासाठी सुद्धा आपण सिद्ध केलं आहे कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC. कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC. म्हणजे या दोन्ही शक्यता आपण सिद्ध केलेल्या आहेत. आता राहिली आपली तिसरी आणि शेवटची शक्यता, म्हणजेच वर्तुळ केंद्र हा कोनाच्या बाह्य भागात असेल तर कसं सिद्ध करता येईल. तर आता आपण वळूया तिसऱ्या शक्यतेकडे. त्यासाठी आपल्याला थोडीशी वेगळी आकृती घ्यावी लागेल, जिथे वर्तुळाचा केंद्र हा अंतर्लिखित कोनाच्या बाह्य भागात असेल. इथे ही नवीन आकृती पहा, जिथे O केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि कोन BAC घेतलेला आहे. पुन्हा एकदा कोन BAC हा अंतर्लिखित कोन आहे, पण इथे या कोनाच्या बाह्य भागात वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. या कोनाच्या बाह्य भागात वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, म्हणजेच आपली तिसरी शक्यता. आता इथे आकृतीमध्ये कोन BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE हे पुन्हा एकदा पाहूया. कोन BAC बरोबर कोन BAE म्हणजे हा मोठा कोन, कोन BAE वजा कोन CAE म्हणजेच हा कोन आपल्याला मिळेल मोठा कोन आणि त्यातून हा कोन वजा केल्यानंतर कोन BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE कंसांची वजाबाकी. आता इथे कोन BAE आणि कोन CAE हे दोन्ही पहिल्या शक्यतेमधील अंतर्लिखित कोन आहेत. कोन BAE पहा, हा अंतर्लिखित कोन आहे, जिथे वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्या कोनाच्या भुजेवर आहे. आणि ही शक्यता आपण यापूर्वी सिद्ध केलेली आहेच. म्हणून आपल्याला लिहिता येईल कोन BAE बरोबर 1/2 माप कंस BCE. पुन्हा एकदा ऐका, कोन BAE बरोबर 1/2 माप कंस BCE. म्हणून कोन BAE ऐवजी आपण लिहिलं आहे 1/2 माप कंस BCE. तसेच कोन CAE हा सुद्धा आपल्या पहिल्या शक्यतेमधील अंतर्लिखित कोन आहे, जिथे वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्या कोनाच्या भुजेवर आहे. म्हणून या कोनासाठी सुद्धा आपल्याला लिहिता येईल कोन CAE बरोबर 1/2 माप कंस CE. कोन CAE बरोबर 1/2 माप कंस CE. म्हणून या दोन्ही बाजूंमधून 1/2 जर सामाईक घेतला तर आपल्याला मिळेल 1/2 माप कंस BCE वजा माप कंस CE. आता या दोन्ही कंसांची वजाबाकी आकृतीमध्ये पाहूया. माप कंस BCE वजा माप कंस CE. या BCE मधून CE हा कंस वजा केला असता आपल्याला मिळेल माप कंस BC. पुन्हा एकदा बघा, माप कंस BCE वजा माप कंस CE बरोबर माप कंस BC. म्हणजेच आपण इथे मिळवलं आहे कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BC. म्हणजेच अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच या तिन्ही शक्यतांसाठी आपण हे प्रमेय सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारे आपण अंतर्लिखित कोनाचे प्रमेय याचा अभ्यास केला. यासारख्याच आणखी प्रमेयांचा आणि उदाहरणांचा अभ्यास करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. धन्यवाद.